बघा आर्यन पडला. गडबड, टॅक्सी पकडण्याची गडबड, अति घाई, त्याला कोण टाळी असं ते झालेलं. हॅलो युट्यूब फ्रेंड्स, आता मी चाललोय दादरला. हे बघा, उद्या रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे आता आम्ही दादरला जातच आहोत. मला मिठाई घ्यायची आणि आज मुलांची मला शॉपिंग सुद्धा करायची आहे. त्याच्यामुळे बघू आता दादरला काय काय मुलांना शॉपिंग करायची ते. मोस्ट पण आम्ही वेस्ट साईडलाच जाऊ आणि मिठाई बघू. मी तुम्हाला दाखवते मी मिठाई कुठून घेणार आहे ते. चला मग या दादरला माझ्यासोबत. लेट्स गो गाय. हे बघा आता दादर आलेला आहे, आम्ही आता दादरला जातच आहोत. गाईज मला हे बघा, मिठाई घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी जाऊन मिठाई घेते उद्या, कारण रक्षाबंधन सकाळचं टायमिंग दाखवलंय 6 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. तर बघूया त्या दरम्यान जर झालं तर वेल अँड गुड. रक्षाबंधन हे बघा, मुलं प्रयत्न करतायत. काव, मिनी काव आहे, मिनी कावला टच करण्याचा. कर टच, कर आरू टच, कर कर, पाया पड. हे बघा, पाया पड. मिनी काव आहे पण ती हेल्दी तर काय वाटत नाही. बघा एकदमच हे बरगडे वगैरे तुला दिसत आहेत. चला या. हे बघा आर्यन चाललाय पुढे. गाईज आता मी आले पंचीकर मध्ये जातोय. बघा ह्यांनी रिव्हील केलं की आम्ही कुठून मिठाई घेतोय ते. पंचीकर, हो, आम्ही पंचीकर मधून मिठाई घेतोय. तर आता आम्ही चाललोय पंचीकर मध्ये. मोस्ट पण मी नेहमी मिठाई तिथूनच घेते, पंचीकर मधून, आणि मस्त आणि अप्रतिम मिठाई मिळते त्यांची. तर तुम्ही पंचीकर मध्ये जाता का? जर तुम्ही दादर भागात राहत असाल तर मिठाई नक्की पंचीकर मधून घ्या आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कुठून कुठून मिठाई घेता. मला माहिती आहे सगळ्या स्वीटची दुकानं प्रत्येकाची एक ठरलेली असतात, तसंच आमचंही स्वीटचं दुकान पंचीकर आहे. आता मी आले पंचीकर मध्ये. हे बघा समोरच आहे ते पंचीकर. लेट्स गो. हे बघा राजवीर आपल्याला ब्लॉग मध्ये बघा खूप दिवसाने भेटलं असेल. पंचीकर आले. हे बघा पंचीकर. या चला मिठाई घेऊया आपण तिकडे आतमध्ये. पण आई यांना अजून, फ्रेंड्स आमची फार मोठी चुकामुक झाली. आई यांना गेले मठाच्या इकडच्या पंचीकर मध्ये आणि मी आले विसावाच्या इकडच्या पंचीकर मध्ये. तर मी इकडे काही मिठाई घेतली नाही, तर मी जाते तिकडच्या पंचीकर मध्ये. आई भेटलेले आहेत फायनली. नाही थांब. हे बघा समोर. हे बघा आई यांना समोर आहेत. हे बघा ब्लॉग के चक्कर में आई यांना बघा फायनली परत आम्हाला भेटले. आता आम्ही पंचीकर मधून मिठाई घेतो. यांच्यामुळे माझी चुकामुक झाली भरपूर. चला काय 100 सालों के बाद फायनली पंचीकर मिल भेटलं. हे पंचीकर मध्ये आम्ही फायनली इकडच्या पंचीकर मध्ये आलो. पंचीकर भेटले समोर. पंचीकर बघा येते ते. बघा समोर पंचीकर. या चल ये पंचीकर मध्ये या. ओ माय गॉड. काय बोललास? ते मोठं होतं ना पंचीकर, तिकडचं पंचीकर मोठं होतं. 2 दिवसच राहणार. आता मी घेते मिठाई पंचीकर मधून. कुठली घेऊ मग? सगळ्यांना सेम सेम होईल ना. हा नारळी पाक कुठली घेऊ आरू मिठाई? सांग ना, तू सांग आरू कुठली मिठाई घेऊ? लस्सी. हे बघा आम्ही पंचीकर मध्ये आलेलो आहोत. अर्धा किलोच्या आम्ही मिठाई घेत आहोत. हे बघा आय डिसाइड मलाई पिस्ता बर्फी. काही जॉलेन 4 देखो, दिवस जॉलेन. राहणार दिसले बोलले. इकडची मिठाई नेहमी फ्रेश राहते, तुम्ही ट्राय करा पंचीकरची मिठाई. हा बोल. सगळ्या मिठाई फ्रेश आहेत, छान आहेत, छान आहेत. म्हैसूर पाक मला मॅडम जरा मागे या. हा, बोला. म्हैसूर पाक मला खूप आवडतो. सगळ्या प्रकारचे पेढे आहेत, आपल्याला हवे ते घ्या. आई नेहमी पंचीकरचीच मिठाई. आणि मी नेहमी पंचीकरांच्याकडेच मिठाई घेते. तर तुम्ही वाटत असेल तर तुम्ही पंचीकरची मिठाई नक्की ट्राय करा. फ्रीचं प्रमोशन आम्ही करतो. आमचं युट्यूब चॅनल चालवण्यासाठी आम्ही फ्रीचं प्रमोशन. लाईक शेअर सबस्क्राईब. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही पियुष पण घेतो. तुला घ्यायचं पियुष? वी आर टाइम ऑल मिठाईज. लेट्स गो. घेतली ना मिठाई त्यांना? काय ते ये देखो बिलिंग चालू है. पंचीकर से मिठाई. हे का? मिठाई से. हे बघा अचानक पाऊस आला, त्यामुळे आमची काही शॉपिंग तर काही झाली नाहीये. फक्त मिठाईची तेवढी शॉपिंग केली आम्ही. हे बघा
अशी मुलं चालले भिजत भिजत आम्ही घरी चाललोय. हे बघा आर्यन पडला. गडबड टॅक्सी पकडण्याची गडबड अति घाई त्याला कोण टाळी असं ते झालेलं आहे. ते राहू दे घरी जा. फ्रेंड्स दुपारी तर आम्ही जोशमध्ये तर गेलो दादरला, पण दादरला काय आमची शॉपिंग नाही होऊ शकली कारण की आई अण्णांबरोबर माझी चुकामुक झाली. त्यात पाऊस पण आला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्यन पण पडला. आर्यन पडल्यामुळे मग आम्ही तसेच वरती घरी आलो. घरी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते दोघेच्या दोघे बघा झोपले आहेत आता सध्या तरी. हे बघू शकता तुम्ही बघा. बघितलं दोघे पण झोपलेत. मग आता मी ते झोपेतून उठल्यानंतर परत मी दोघांची शॉपिंग करायला मी त्यांना घेऊन जाते कारण दोघांचा मूड ऑफ झाला कारण ते त्या नादामध्ये ते निघालेले की त्यांना शॉपिंग करायची होती. हे बघा दूध पण बॉईल होतं आहे, दोघांना दूध वगैरे पाजते. पण आता हे येणार आहे अर्जुन येणार आहे माझ्याकडे. मग अर्जुनला घेऊनच मी तुम्हाला दादरला भेटते. त्याचबरोबर मला माझी सिस्टर पण भेटेल. मग मी तुमचा पुढचा ब्लॉग काढते तुमच्यासाठी. चला बाय. हा बघा फायनली अर्जुन आला. ॲक्च्युली तो दुपारी येणार होता पण तो आत्ता आला, संध्याकाळी आला. काय जिमच्या कारणामुळे मला जमलं नाही यायला म्हणून आता मी आलो. आत्ता आलास ना फायनली. बस आवाज कमी कर ना टी व्हीचा, तर ते पण कॉपीराईट होऊ शकतं. आता अतिनी ना नवीन माईक घेतलाय तर आम्ही तो माईक बघतोय. हा कुठल्या कंपनीचा डिजिटल टेक करून हा कंपनी आहे, याचा माईक आहे. तर तुम्हाला आम्ही सांगू शकतो माझा आवाज कसा येतो तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याचा आवाज कसा येतो. हा बघा डिजिटेकचा माईक आहे. मी तर नाही लावलेला आहे पण आता अर्जुनने लावले. तर अर्जुनच्या आवाजानुसार तुम्ही जरा कमेंट करा की कसा माईक आहे. पण मला तर हा एकदम उत्तम मस्त वाटतोय. थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, मी Amazon वरून मागवला. मस्त माईक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा. जो यूट्यूब ब्लॉग काढत असेल तर त्यांनी हा माईक नक्की वापरा. चल ना अरू शॉपिंगला. हा बघा मी ह्याला एवढी जबरदस्ती करते पण हा काही शॉपिंगला येत नाहीये. नंतर म्हणेल की आमच्यासाठी शॉपिंग नाही, आमच्यासाठी शॉपिंग नाही. चल मी आता तुम्हाला बोलले की नाही मुलं फार अपसेट झाली शॉपिंग नाही म्हणून. चल आरू. हे बघा त्याला मी किती जबरदस्त आता जर बोलायला लागला मला राखीच नाही बांधायची कारण त्याला मी शॉपिंग नाही करवली. चल हे आरू. हे बघा पॅरोट येत आहेत उडतायत. हे पण बघू शकता. पावसाचं तर वातावरण झालेलंच आहे पण काय पाऊस काय ढसाढसा कोसळत नाहीये. काय येत नाही तिकडूनच. एकदा पाऊस येऊन गेला ना जरा बरं वाटेल क्लायमेटमध्ये. काय रे तुमच्याकडे होता पाऊस? नाही का पाऊस नव्हता, आता पाऊस पडेल. दुपारी होता ना थोडासा. माईक कसा वाटला? छान माईक आहे, आवाज एकदम मस्त येतोय. मस्त आहे ना आवाज माईकचा. हो चल ना आर्यन. हे बघा हळूच बघा पॅरोट आला. हे बघा अरे उडाला परत. का उडतात देव जाणे आज पॅरोट. चल आरू चल ना चल. हात देते मी त्याला. कोणाला कोणाचं बोलतोय तू? चल. हे बघ हा रेडी झाला राजवीर. दोघांची झोप. आणि आज दुपारी मस्करी म्हणजे सगळ्यात मोठा मजाक म्हणजे आर्यन पडला. डिंग टिडिंग टॅक्सी के चक्कर में गिर गया, टॅक्सी के चक्कर में गिर गया. त्याला टॅक्सी फ्रंट सीटवर बसायचं होतं म्हणून तो असा धावत धावत गेला आणि स्वतःच पडला चिखलात. तो ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की आर्यन कसा पडला ते. चल ना आरू. हो ना पाऊस पडत होता बिचारा पडला पण त्याला काही लागला नाही म्हणा. तो स्ट्रॉंग बॉय आहे ना. स्ट्रॉंग बॉय तो स्ट्रॉंग. यूट्यूब फ्रेंड्स मी तर रेडी आहे शॉपिंगसाठी आणि हे लोकच रेडी होत नाही आहेत अजून. चला बघूया शॉपिंगला येत आहेत की नाही. मी तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी सांगते. चिडावडी भांडणं चालू आहेत या पॅरोट्स लोकांची. एकाने ह्याने त्याला तर घालूनच दिलं. करतात पॅरोट्स देव जाणे. बिचाऱ्यांचं अजून ऍक्च्युली जेवण संपलेलं आहे. सीट्स आहेत ना त्या संपल्या आहेत. मला ते आणायला जायचे आहेत तर मी त्यांना कॉर्न्स वगैरे असं काय 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 त्यांना देते मी. कॉर्न शेंगदाणे तर त्याच्यामध्येच ते बिचारे दोघे पण खुश आहेत पॅरोट्स. तिथे अजून येत नाही आहेत. तिथे येत होते पण मी विंडो ओपन केला होते पळून जातात पॅरोट्स इकडचे.
आम्हाला खेळू दे. अरे नको आर्यन खेळू ना तुला दे. आम्हाला येतं. काय झालं? काय खेळताय? पबजी गेम कोण खेळतो? आपण दोघं आहे, बाज आहे. जा ना अरू, फ्रेश हो. अरे स्पीड कशी बघू शकता पॅरोट्स इथे पण फायनली आला. आत्ताच मी तुम्हाला बोलले की नाही, पॅरोट्स इथे येऊन उडून जातात कारण मी विंडो ओपन ठेवते. हा बघा आला फायनली. मस्त वाटतोय ना? बघा, व्हेरी नाईस. अशा माझ्या 3 ते 4 विंडोमध्ये मी हे सगळं त्यांच्यासाठी जेवण ठेवलेलं आहे. अशा प्रकारे हा राजवीर पहिल्यांदा BGMI खेळण्याचा प्रयत्न करतोय. जो काय त्याला जमत नाही BGMI खेळायला. आता तुम्ही बघू शकता तो फक्त जीटे सँड्रीडास खेळतो. काय बोलतो जीटे सँड्रीडास. ह्याला फक्त त्यात GTA मध्ये फक्त तो असा तो माणूस पुढे पुढे चालतो, ते पुढे पुढे जात असतो हा ना. बाकीचा हा तर बघा, हा तर ह्याला किती किल केलेस तू? तिकडे वर लिहिलंय सगळं. ह्यानी अशा प्रकारे 0 किल केलेली आहेत. पण तो शिकतोय, तो थोड्या दिवसानंतर एकदम जॉनाथन लेवलमध्ये जाईल, तो एकदम प्रो बनेल त्या गेममध्ये. हा ते काय मत आहे तुझं? या दोघांना फक्त गेम खेळायलाच आवडतो, दुसरा अभ्यासाच्या नावाने हे बघा असं आहे आमच्या घरात. मिनी कुक बघा, स्वतःचा आज ब्रेड बटर बनवतोय तो. काय बनवतोय रे तू? चीज ब्रेड सँडविच. मिनी कुक. बड मिनी कुक बनव खा. कधीतरी तुला स्वतःचं पण तुम्हाला लोकांना यायला पाहिजे ना खाना बनवता.